गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्थक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी तयाचा हा नेम तया पुरुषोत्तम नविसंवे नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अधक्षणी समचरण सरोजम सान्द्रणीनां भुधामं जगन विहितवानि मंडनामं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धौलहासं विठ्ठल चिन्तयामि स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चरणो श्री चरण श्री गुरुंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी आगवे सारस्वत्या धवे जिएसी वक्तृत्व गोडपणे प्रटवल तुम्ही काय सुट्टी मारते लेवल वाढत तर थोडा कमी करा जास्त गोडपणे कुशमने रस होते ओरंगणे अक्षरासी भावाचे अवतार विनिज खून आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुंचे पाय जे हृदय दिवसोनी ठाय तर एवढे भाग्य होय उन्मेषासी या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेज माथा हेची भले जरी तो जैसा हसी तैसिया नमो जी श्री गुरुराया मद ग्रंथोद्यम फलावया व्यवहारा होसी आता कृपा भांडवल सोडी हरी माझ्या मतीची पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोडा माते आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका काल मृग श्रोता देखा गया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोलतो बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे श्री ज्ञानदेवाचे भगवान स्वरूप सर्व स्वतःवृंदांच्या चरणी प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण सोपान मानस भाकरे कोपरखडे यांच्या शिष्यांचा साष्टांग प्रणिपात आहे. आपल्या विभागातील त्रिमूर्ती ज्यांना मी नेहमीच कीर्तनामध्ये दत्तात्रेयाचा अवतार मानतो कारण यानेच आपला परिसर वारकरी संप्रदायाकडे लावला. असे आमचे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाथ गुरु आदित्यवार महाराज भाकरे कोपरखडे आमचे तुकाराम बाबा राणकर घनसोली आणि एकनाथ बाबा कोपरखडे त्यानंतर आपले रमण बाबा सांगायचं तात्पर्य एवढंच तुम्ही कुठल्याही दिंडीमध्ये जा विषय तो नाही जाता कुठे याला किंमत जास्त आहे लक्षात घ्या. आणि जसं संतांनी हे विश्व नावाने ढळून काढलं तसं आपली संपूर्ण बेलापूर पट्टी परमार्थाला लावली त्यांचे आपल्यावर कोण उपकार आहे रामकृष्ण त्यांचे उपकार आहे. आज या ठिकाणी मौजे कोपरी गावामध्ये हा थोडी लेवल कमी झाली रिपिटेशन मिळत नाही. आपल्या 26व्या वर्षी नामयज्ञ 16 संपन्न होत आहे. नामयज्ञ 16 संपन्न होत आहे. या 26व्या वर्षामध्ये वर्ष किती झाले याच्यापेक्षा गावामध्ये बदल काय झाला याला किंमत भरपूर आहे. शेजारच्या गावामध्ये 28 वर्ष सत्ता आहे. ज्ञानात मौलींचा माझा कार्यक्रम असतो 28 वर्ष गावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने वाजवणार नाही, प्रवचनकार नाही,
कीर्तनकार नाही, वर्ष किती झाली याच्यापेक्षा गावाची प्रगती काय झाली याला किंमत जास्त आहे. अखंड हरम सप्ताह हा कॉन्ट्रॅक्ट नाही. आणि तिच्या पोरांना दिला आपण कॉन्ट्रॅक्ट आणि तुम्ही 8 दिवस हे कॉन्ट्रॅक्ट पार करा. जसं आपण विनेकरांना सांगतो किती घ्याल 7 9 तसे कॉन्ट्रॅक्ट नाही मला. या आपली कशासाठी नाम यज्ञ गावामध्ये होत आहे. हा यज्ञ आहे मला यज्ञ आहे. हा आपल्या प्रगतीसाठी आहे. या 26 वर्षामध्ये गावामध्ये 3 संगीत भजन झाले, प्रवचनकार झाले, व्यासपीठ चालक झाले, 2 कीर्तनकार झाले. कदाचित अजून पुढल्या वर्षी वाढेल. ह्याला म्हणतात पारमार्थिक दृष्ट्या गावाची वाटचाल झाली, पुढे झाली, भरभराटा झाली. हे आपल्याला कळलं पाहिजे. याचं कारण एकच आहे महाराज. याचं कारण एक आहे की जो समाज असतो, जो श्रोता असतो, त्या श्रोत्याची एक कॅटेगरी ठरलेली असते. आपण कीर्तनाला जाण्याच्या अगोदर घरीच अंदाज बांधतो आज महाराज असं होणार आहे. घरी कीर्तनाला उभं राहण्याच्या अगोदर आपल्या मनाची जी स्थिती तयार झालेली असते, आज महाराज असं होतील, आज या गोष्टी आपल्याला सांगतील, सासू सुनेच्या गोष्टी सांगतील, नाही का, विनोदाची कथा सांगतील. पण जगद्गुरु तुकोबारायांनी अगदी 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की हे समाजाला आवडेल. हरी कथा समाजाला आवडणार नाही यावेळेस सांगून ठेवलं. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. लोकांना विनोद आवडेल. महाराजांनी 350 400 वर्षापूर्वी हे लिहून ठेवलेलं आहे. आपण पाहत नाही, गाथा उघडत नाही महाराज, गाथा उघडा. महाराज म्हणतात टपरीवर बसून गावाच्या जिथं चौकडी बसते तिथे बसून टिंगल टवाली करून एकामेकाच्या हातावर हात मारून टाळी वाजवती. पण कीर्तनामध्ये वाजविता टाळीला हातावरील हात हसून आपली वाजविता टाळी लाज वाटे. तुका म्हणे त्यांच्या तोंडावर. शेवटचा चरण असा आहे. माणसाची ती मनाची वृत्ती झालेली आहे. कीर्तनाच्या मंडपामध्ये येण्याच्या अगोदर माणसाच्या मनाची ती तयारी झालेली आहे. आज अतिशय पवित्र दिवस आहे आणि या यज्ञामध्ये दशमीच्या दिवशी आहुती टाकण्याचं कार्य माझ्याकडे दिलेलं आहे. मंडळात मी ऋण व्यक्त करतो. आज अजून बरंच काही या टाकलेलं आहे. काय महाराज कोरोना काय 25 तारीख कोणाला माहिती नाही. नाताळ म्हणजे सर्वांना माहिती आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज आहे. गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आज आहे. पण आपल्याला कोणाला हे श्रोत नाही. त्याचं कारण हे आहे कारण ही पाश्चात्य संस्कृती आहे. आपणच आपल्या मुलांच्या माथ्यावर मारतो महाराज. आपणच 25 तारीख आली की अगदी आनंदाने आपण त्यांना लाल कपडे घेतो, आनंदाने लाल कपडे. पण कुठला मायबाप असं बोलत नाही, सर गुरुजी माझ्या मुलाला कृष्ण बनवा, माझ्या मुलाला राम बनवा. पण आपण सांता क्लॉज बनवतो. ही सांतांची भूमी नाही, संतांची भूमी आहे. संतांची. सांताला क्लोज करा. बऱ्याच लोकांना माहिती नाही हा उत्सव कशासाठी करतात हे कोणाला माहिती नाही. कोणालाच माहिती नाही. मला इस्रायलमध्ये त्यांचा जन्म झाला पण आज त्यांचा जन्मदिवस नाही. आज तो जन्मदिवस नाही. ते रोम लोक आहेत ना, ते त्यावेळेस सूर्याची पूजा करायची. सूर्याची पूजा त्यावेळेस. आणि मग सूर्याची पूजा करता करता त्याने असा विचार केला की हा 25 तारखेला आपल्याला सुट्टी किंवा काय ते जागतिक उत्सव साजरा करू. आणि मग त्यांच्या जन्माच्या प्रित्यर्थ. पण तरी सुद्धा त्यांच्या धर्माला सलाम आहे का? सलाम आहे. त्याचं कारण सांगतो. त्यांच्या धर्मातील लोक मार खातात, गावागावात छोटी छोटी पुस्तकं वाटतात. आपला कोण गेले का अजून महाराज? हरिपाठ घ्या, हरिपाठ घ्या, हरिपाठ घ्या. कोण जात नाही. पण ही छोटी छोटी पुस्तकं घेऊन गावागावात प्रचार आणि प्रसार करतात. याच्यावर त्यांना सलाम आहे. धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. आज गोंदवलेकर महाराजांची सुद्धा जयंती आहे, पुण्यतिथी आहे. हा अभंग निवडण्याचं काही कारण आहे मला ज्ञात आहे. आज गीता जयंती नाही, पण गीता जयंतीलाच हा अभंग घेतला पाहिजे असा काही नियम नाही. उलट गीता जयंतीला घेत नाही असाही नियम नाही. तिथं मान्यवर घेतात. आमच्या महाराष्ट्रामध्ये असतात नाही का गीता जयंती. वास्तविक बेलापूर पट्टीमध्ये एकच सप्ताह
सुब्रत बाबा महाराज काय काकाला सुचले असेल आणि काय तिथी निवडली असेल असं आमच्या संकरिक बाबांच्याकडे तुकाराम बीज नाथ षष्टी अगदी एका आठवड्यामध्ये हे पर्वकाला साधणारे ही संतांची बुद्धी लागते. पण तरी सुद्धा हा अभंग निवडण्याचं एकच कारण सांगतो. मला थोडस माझ्या मनाला वाटलं आपल्या जो धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की मार्गशीर्ष पवित्र महिना चालू आहे. हा महिना लक्ष्मीचा नाही, लक्ष्मीचा महिना नाही, हा महिना नारायणाचा आहे. कार्याचं कीर्तन बोललो असतो या हा द्वापार युगापासून व्रत आहे. त्याला कात्यायनी व्रत म्हणतात. देवाने वस्त्र उपासना यांची डोंबामध्ये टाकली कारण श्रीकृष्ण परमात्माला सोडून हे दुसरंच करत असल्या देवाने विचार केला यांना अशी प्राप्ती होणार नाही भगवंताची, म्हणून ते वस्त्र घेऊन विष्णू महाराज हा कात्यायनी व्रत त्याला गौतम कालामध्ये तो व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे. पण आपली चुकी एवढी होते की ज्याचा हा महिना आहे मला तुम्ही कुठलाही प्रमाण सांगा की हा महिना लक्ष्मीचा आहे. मी नारायणाचा या प्रमाण सांगेन. सांगा तुम्ही की लक्ष्मीचा महिना आहे. मासोर मार्गशीर्ष भगवंत स्वतः बोलतात. मासात मार्गशीर तो मी म्हणेल शारंग धर ऋतू म्हणजे वसंत तुम्ही जा. भगवंत बोलतात संपूर्ण महिन्यामध्ये आपण फक्त एवढंच बोलतो की श्रावण महिना पवित्र आहे. श्रावण महिना पवित्र नाही, अपवित्र आहे. फक्त त्याच्यामध्ये सण जास्त आहेत. सण जास्त आहेत. आपल्याला मौज मध्ये जास्त करायला मिळते. एक महिना श्रावण, 11 महिने तुम्हीच बोला. पण पवित्र महिना मार्गशीर्ष. कारण मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती आहे. लक्षात घ्या भगवंताचा अंश आहे. मग मार्गशीर्ष महिना जर त्याची विभूती असेल, त्याचा अवतार असेल तर पाटावर कोणाला बसवावं? ही जी भक्ती आहे त्याला सकाम भक्ती म्हणतात. सकाम भक्ती काहीतरी कामना ठेवून केलेली भक्ती. पण कसं आहे महाराज लग्नामध्ये एक वेळा बायकोचं नाव नाही टाकलं तरी चालेल पण नवऱ्याचं नाव टाकलं तर तिला येणंच आहे, ती येतेच सोबत. तसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये नारायणाचा महिना आहे, भगवंताचा महिना आहे. त्याची जर पूजा केली तर त्याच्या पाठीमागे ती येतेच. कदाचित असंही होईल, असंही तुम्ही पूजा करत असाल पण ती विचार करत असेल आमच्या या नाही कुठे विचारले राणी येणारच नाही, असंही होऊ शकतं. म्हणून त्या पाटावर आता एकच गुरुवार राहिले, माझाही नाविलाज आहे, एकच गुरुवार राहिले पण त्याला पाटावर बसवा. बघा त्याला पाटावर बसवा, त्याच्यासोबत येणारच आहे मला. कारण ती काय येणार आहे दुसरीला ती बसवून देणार नाही, ती येणार त्याच्यासोबत. त्याला पाटावर बसवा. शेवटचा गुरुवार आहे त्याची पूजा करा. हा मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे म्हणून अभंग घेतलेला आहे. याच महिन्यामध्ये गीतेचा जन्म झालेला आहे म्हणून अभंग घेतलेला आहे. आणि अभंग 3 चरणाचा आहे. नाथबाबांना वाटलं असेल त्या 2 चरणवाल्यांना उपदेश करायला 3 चरण खूप झाले. अभंग 3 चरणाचा आहे आणि अभंग शांतीप्रमाण नाथबाबांचा आहे. खरं संत एकनाथ महाराज जे आहेत हे संत आहेत, शांत आहेत आणि समर्थ आहेत, श्रीमंत आहेत. किती पद लावता येतील. नाथबाबा असे एकमेव संत आहेत की जे संत आहे, शांत आहे, श्रीमंत आहे, समर्थ आहे. ज्यावेळेस त्यांच्या अंगावर यवन थुंकला त्याने शिविकाल केली नाही महाराज, प्रसाद देऊन मुक्त केलं. हे संतत्वाचं लक्षण आहे. हे संत आहे. नाथबाबा श्रीमंत आहेत कशावरून? नाथबाबांच्या घरामध्ये पोथी ऐकायला जेवढं श्रोतावर्ग येत असेल प्रत्येकाला किलोभर साखर आणि भंडारा पुरणपोळीचे जेवण कोण देते आजकाल महाराज? कोण देते? 8 दिवसाचा सप्ताह येतो कायम स्वरूपी पोथी ऐकायला येणार 1 किलो साखर. श्रीमंत आहे. नाथबाबांच्या घरी चोरी झाली, 22 कोणी उचलून नेले तरी कारखान्याने सांगितलं 1 दिवसाचा गॅस पण गेला नाही. श्रीमंत आहे. नाथबाबा समर्थ आहे. समर्थ ज्यालाच म्हणतात ज्याने कालावर विजय मिळवलेला आहे. अनेक वेळा नाथबाबा कालाला झुकावून मागे आले. पहिल्यांदा नाथबाबा जेव्हा निवडले आणि सर्व बांधाबांध झाली पण एक सासूर मशीन माहेर मशीन सासरीच आली होती महाराज नांदायला.
आईने विचार केला की आज माझी मुलगी बाहेर निघत आहे, अचानक जर प्रेत यात्रा दिसली तर ती बोलणार नाही मला. ती सहज बोलली, या बाबाला आजच जायचं होतं, माझी मुलगी आज नांदायला चाललेली आहे. नाथ बाबा त्या तिरडून उठले आणि बोलले, आई तुझ्या मुलीला नांदायला जाऊ दे, मी दुसरीकडे तरी जाईल. म्हणजे मृत्यूवर विजय. पुन्हा हरिपंडिताला सांगितलं तुमचे बाबा गेले, निमंत्रण तयारी करा. पुन्हा तयारी केली आणि मग त्यावेळेस जे खांदेकरी होते महाराज 4 जण, त्यांनी विचार केला साखर वाटली सर्वांना हे खरं आहे, पुरणपोळी लोकांनी खाल्ले हेही खरं आहे, पण शेवटी गेला आमच्याच खांद्यावर. नाथबाबांनी ऐकलं, उठून उभे राहिले, बाबांनो मला खाली ठेवा, मला तुमच्या खांद्यावर जायचंच नाही महाराज, माझा खांदा समर्थ आहे, समर्थ आहे, मृत्यूवर विजय मिळवणारे संत आहे. पण नाथबाबा हे समर्थ आहे. आणि मग नाथबाबांनी आपला देह न कोणाचा खांदा, रडायला नको, नको मारायला कोणी नको, एकतेची यावे एकतेची जावे, स्वतःच्या गोडवारीमध्ये आपला देह विसर्जित केला. जास्त पर्यंत येत नाही, मला गीतेविषयी जास्त बोलायचं, गीतेविषयी मला बोलायचं म्हणून आपण निवडलेला आहे. त्याचं कारण सांगतो महाराज. आपण कधी कधी पारायण करायला बसतो, हजारो उभे वाचतो महाराज, अनेक श्लोक वाचतो, पण 9:30 वाजता लक्ष तिकडं असतं, नाश्ता आलंय, जेवण झालंय, त्याच्यामुळे आपल्या पदरामध्ये काय पडत नाही, पदरात काय पडत नाही. कधीतरी एकांतामध्ये ज्ञानेश्वरी वाचा, एकांतामध्ये वाचा, गीता एकांतामध्ये वाचून पहा, त्याचा परिणाम जास्त होतो, जास्त परिणाम होतो, कारण की मनापासून वाचली जाते. म्हणून या अभंगामध्ये असं समजा की 3च चरण मला येतात, जास्त येत नाही, आणि मी फक्त 2 शब्द बोलणं आणि जय विठ्ठल करेन, 2 शब्द. पण ते 2 शब्द कधी संपतील हे माझ्या हातात नाही. पहिला शब्द आहे गीता, दुसरा शब्द आहे ज्ञानेश्वरी. हा ना, या गीतेसारखा धर्मग्रंथ अजून कुठे निर्माण झालेला नाही, अजून कुठेच नाही. कारण अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. पहा, ज्ञानेश्वरी जी आहे माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, पण सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला, त्याने लिहिली. महाभारत व्यासाने सांगितलं, पण गणपती बाप्पाने लिहून घेतलं. वेद कोणी लिहिले आहे का कोणाला माहिती? कोणी वेद लिहिले? वेद कोणी लिहिलेच नाही, कोणी लिहिले नाही वेद, पण माऊलीला माहित आहे. माऊली बोलतात, मग वेदाची निर्मिती कशी झाली? माऊली बोलतात, हा वेदार्थ सागर उजयाचा निद्रिताचा घोर, हा स्वयं सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. माऊली बोलतात, वेद जे आहेत हे कोणी लिहिलेले नाहीत, पण हा निद्रिताचा घोरू, याचा अर्थ भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाले, भगवंताच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले. मग थोडासा गीता आणि वेदाचा फरक सांगायचा आहे का? भगवंताच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले, म्हणून वेद मोठे नाही, गीता मोठे. लक्षात, गीता मोठी आहे. कारण समजा एखादी व्यक्ती झोपली आणि झोपेमध्ये जर बरळत असेल, घोरत असेल, ते सत्य आहे की जागृत अवस्थेमध्ये आपल्याशी बोलणं ते सत्य आहे. आपल्याशी जर समोरासमोर व्यक्ती बोलली तर सत्य, आपण बोलतो कालच बोलणं होताच, पण बोलताना काय विश्वास ठेवणार महाराज, काय विश्वास ठेवणार? पण वेद जे आहे हे भगवंताच्या घोरण्यापासून निर्माण झालेले आहे, पण येथे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून जी वाणी निघाली आहे ती गीता आहे. म्हणून गीता ही वेदापेक्षा मोठी आहे. हा जो वेद आहे, हा जो वेद आहे, माऊली बोलतात, हा वेद सर्वात ज्ञानामध्ये श्रीमंत आहे, सर्वात श्रीमंत, त्याच्यावर कोण श्रीमंत नाही. वेदू संपन्न होय ठाई, पण कृपणायचा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाची आहे. माऊली बोलतात, वेद श्रीमंत आहे, पण त्याच्यासारखा कंजूस कोण नाही. कारण श्रीमंत लोक जास्त कंजूस असतात, वेदासारखा कंजूस कोण नाही. त्यांनी फक्त 3च लोकांना अधिकार दिला, ब्राह्मण, शूद्र आणि वैश्य.
तीन लोकांना त्यांनी फक्त अधिकार दिला. मग माऊली म्हणतात मग इतर लोकांनी काय करायचं? इतर लोकांनी ज्ञान संपादन करू नये का? त्यांना ज्ञान स्वीकारण्याचा अधिकार नाही का? पण खरं सांगू, त्या वेदाने पश्चाताप झाला. वेदाला पश्चाताप झाला. वेद रडू लागला. माझ्या हाताने काही बरं नाही झालं. मी वेद जरी असलो तरी माझ्या हाताने मोठी चूक आहे. मी फक्त तिघांना अधिकार दिला. माझं पाहता ते मागील उणे, वेद स्वतः बोलतो. माऊली त्याचं वर्णन करतात. माझं पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे, वेद विठला भरतेने सेव्य होवावया. म्हणजे त्या वेदाने विचार केला माझ्या हातून ही जी चुकी झालेली आहे, आता मला हिच्याच पोटी जन्म घ्यावा लागेल. वेद मोठा की गीता मोठी, जिच्या पोटी वेद आला तर माझी गीता मोठी आहे. तो वेद स्वतः महाराज वेद गीतेच्या पोटामध्ये आला, जन्माला आला आणि त्या वेदाने विचार केला माझी जी चुकी झाली, मी तिनंच वर्णाला याचा अधिकार दिला होता, पण आता नाही. आता याचा अधिकार सर्वांना लाभला पाहिजे म्हणून तोच वेद माझ्या गीतेच्या पोटी आला. वेद विठला भरतेने सेव होवावया. मला पाहता मागे माझ्याकडून काहीतरी चुका झाली होती, ती चूक मला सुधारायची आहे. तो गीतेच्या रूपाने आला. अजून सांगतो, वेदाचं जे बीज आहे ते बीज गीता आहे. लक्षात घ्या, मूळ बीज जे आहे वेदाचं ते गीता आहे. आणि या गीतेची उत्पत्ती कुठून झाली? वेदाचं जे ज्ञान आहे उपनिषदामध्ये आलं महाराज. उपनिषदामधून व्यासाने ते महाभारतामध्ये दिलं. आता शब्द ब्रह्म असंख्याके, जे तुला येतं भाव पिके, तो महाभारतीय के लक्ष जोडे. लक्ष जोडे म्हणजे 1,00,000 श्लोकामध्ये ते ज्ञान व्यासांनी महाभारतामध्ये आणलं. महाभारताचं 18 पर्व आहेत महाराज. लक्षात घ्या, 18 पर्व आहेत महाभारताची. त्या 18 पर्वापैकी तेच महाभारताचं ज्ञान भीष्म पर्वतामध्ये आलं. आणि भीष्म पर्वतामधून श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद, ती ही गीता जन्माला आली. आपली भानगड काय झाली मला माहितीये का? आपण आपल्या मनावर शिक्का मारलेला आहे, गीता आमच्यासाठी नाही. गीता कोणासाठी आहे? अर्जुनासाठी. पण गीता अर्जुनासाठी नाही. बरं, गीता श्रीकृष्ण परमात्म्याने कशासाठी सांगितली? कोण सांगते मला? गीता काय सांगितली? अर्जुनाचा मोह जावा म्हणून गीता सांगितली. चूक आहे, चूक आहे. मी सांगतो, आपल्या मनाची कल्पना कशी आहे ऐका. जर अर्जुनाचा मोह जाण्यासाठी गीता सांगितली असती, अर्जुनाचा धीर जर असा अर्जुन असा गळून पडला असता, सैन्य किती होतं महाराज? 11 अक्षय. बरोबर. आता ऐका, मी सांगतो अर्जुनाचा मोह जाण्यासाठी गीता सांगितली. विरुद्ध बोलतो पण पटेल तुम्हाला. ऐका, थोडा राग पण येईल, धीर जरा थोडा. विराटाच्या नदीमध्ये हेच सैन्य कौरवांचे 11 अक्षयने होतं का नाही? अर्जुनाने काने गांडीव ठेवलं, काने त्याचा धीर खचला. आता उत्तर द्या. मग त्या ठिकाणी अर्जुनाने बोलायला पाहिजे होतं, हेच माझे भीष्म आहेत. तेव्हा का भीष्म गेले नव्हते? तेव्हा का द्रोण गेले नव्हते विराटाच्या स्वारी करायला? बोला ना. सर्व सैन्य गेलं होतं. महावीर 11 अक्षय तो नागवले एका रणी, हा स्वभाव कोंदटपणे झुंजविले तुझं. 11 अक्षयी सैन्य गेल्या असता अर्जुनाने गांडीव का ठेवला नाही? तेव्हा का मोह झाला नाही? कधी प्रश्न करा. आपण सतत एकाने सांगितलं त्याचा आपण पुनरावृत्ती करतो. अर्जुनाचा मोह केला, अर्जुनाला मोह झाला, अर्जुनाला मोह झाला. अर्जुन काय गवंडे का साधा गवंडे का कार्पेंटर आहे अर्जुन? संजयने याचं उत्तर दिलं. संजय उत्तर देतात. संजय म्हणतो धृतराष्ट्राला, अर्जुनाला मोह झाला नव्हताच. संजय असा बोलतो, ही आदी पुरुषाची माया, ब्रह्मयानी नयेची आया, म्हणून भुलविला एके राजा संजय म्हणे. संजय बोलतो, काय बोलला पहा, भुलविला याचा अर्थ भगवंताने अर्जुनाला मोह निर्माण केला. पुरावा आहे.
पुरावा का सांगितला? कारण गीता एकट्या अर्जुनासाठी नाही. हा सिद्धांत पकडून ठेवा. गीता एकट्या अर्जुनासाठी नाही. गीता पुढे भगवंताला असं वाटलं की यानंतर हे संपूर्ण मानव जात जे आहे आपल्या कर्मापासून पदच्युत होईल, आपलं कर्म सांडून जाईल, आपला धर्म सोडून देईल. म्हणून अर्जुनाच्या रूपाने अर्जुनाला फक्त निमित्त करून भगवंताने ती गीता कुरुक्षेत्रावर सांगितली. गुरु मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगतो ऐका. मामासाहेब दांडेकर नेहमी कीर्तनामध्ये असे बोलायचे, गीतेविषयी बोलायचे, अतिशय सुंदर वाक्य बोलायचे. ऐका, मामासाहेब दांडेकर बोलायचे, या संसार रूपी रणगारामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर गीता रूपी चिरखत घातलं पाहिजे. सुंदर वाक्य आहे. म्हणजे जो संसार रणगामध्ये उतरणार आहे त्याने जर गीता श्रवण केली तर पराभव होऊ शकत नाही. हे दांडेकरांचं वाक्य आहे. गीतेवर एकूण 108 टीका आहेत. 8 टीका 109 आहे. ऐका, शंकराचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, वामन पंडित, बाबू अरविंद घोष, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, संत महाराज, हा विनोबा भावे, माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज, एकूण 108 टीका आहेत. वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे संत जन्माला आले, पुढारी जन्माला आले, नेते जन्माला आले. वेगवेगळ्या प्रांतामध्ये भाषा वेगळी, पेहराव वेगळा, पण गीतेविषयी ज्ञान सांगत असताना एकच तत्व सांगितलं, ते म्हणजे श्रीमद गीता. गीता हा सामान्य ग्रंथ नाही, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता तेवढा सामान्य ग्रंथ नाही. जर गीता हा सामान्य ग्रंथ असता तर न्यायालयामध्ये वेद ठेवले असते, उपनिषद ठेवले असते. आहे का कोणाची पावर? वेद नाही का आपल्याकडं? आपल्या देशामध्ये वेद नाही, उपनिषद नाही, सर्व आहे, पण कोणाचे काप नाही. त्या न्यायालयामध्ये मोठी शपथा घेणा, पण गीता पण शोकांतिका एवढी आहे की गीता शपथ घेण्यासाठी न्यायालयामध्ये वापरतात, शाळेमध्ये शिकवत नाही. ही जी गीता आहे ही भगवंताने कुरुक्षेत्रावर, अशा एखाद्या हॉलमध्ये सांगितली, कुरुक्षेत्रावर अगदी रणांगण माजरा असताना त्यावेळेस सांगितली. शांततेमध्ये सांगितले असं चाललं नसतं. रणांगण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये माजतं, आयुष्य भरभरून निघतं, त्यावेळेस गीतेचा आधार करावा. त्यावेळेस गीता सांगितली. पण दुसरं एक वाक्य सांगतो. हा अभंग निवडताना एक व्यक्ती मला 2 दिवसापूर्वी बोलला, महाराज जर श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली, ही जर दुर्योधनाला सांगितली असती तर काय झालं असतं? युद्ध झालं असतं का? लोकांची दुःखी असतात. दुर्योधनाला काय सांगितली? कशाला एवढा नरसंहार झाला? पण नरसंहार 19 लाख लोक मेले, 19,44,700 एवढे लोक मेले मारे. मग दुर्योधनाला जर गीता सांगितली असती तर कामच झालं असतं. श्रीकृष्ण परमात्मा बोलतात, अर्जुनाच्या अगोदर मी एक तत्वज्ञान दुर्योधनाला सांगायला गेलो नव्हतो असं नाही. चेष्टाही करताना 4 हिताच्या गोष्टी अगोदर दुर्योधनाला सांगितल्या, अर्जुनाला नाही. तुझं हित कशात आहे? पण त्याने सांगितलं या गवल्याच्या पोराला बांधून ठेवा, अगोदर याला बांधा. म्हणजे त्यानं देवत्व ओळखता आलं नाही, ते तत्वज्ञान त्याने स्वीकारलं नाही. तत्वज्ञान त्याने देवत्व स्वीकारलं नाही, म्हणूनच ही गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला सांगितली. पण महत्वाची गोष्ट अशी आहे, या गीतेमध्ये जो ग्रंथ आहे तो पवित्र आहे. गीतेचा वक्ता आहे तो पवित्र आहे. गीतेचा श्रोता आहे तो पवित्र आहे. आणि गीतेचं ज्ञान ही पवित्र आहे. गीता वाचनाच्या मध्ये हा अभंग निवडला. आणि एक शेवट
जे कीर्तनाचं व्यासपीठ आहे, या व्यासपीठावर बोलण्याचे फक्त 4 नियम आहेत. 4च गोष्टी या व्यासपीठावर बोलाव्या. 5वी गोष्ट बोलणारा कीर्तनकार नसतो. ऐका, 4च गोष्टी त्या संतांनी सांगून ठेवलेल्या म्हणून सांगतो. या व्यासपीठावर बोलताना एकतर देवाविषयी बोलावं, या व्यासपीठावर बोलताना एकतर संतांविषयी बोलावं, या व्यासपीठावर बोलताना एकतर तीर्थाविषयी बोलावं, चौथी गोष्ट या व्यासपीठावर बोलायचं असेल तर ग्रंथाविषयी बोलावं. या 4ही क्रिया पहिल्या दिवसापासून झाल्या. संतपद झाले, नामपद झाले, क्षत्रावर बोलले. आता मला आपण ग्रंथावर बोलावं म्हणून या अभंगाची निवड. ही जी गीता आहे, माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज एकटेच याची स्तुती करतात अशातला भाग नाही. वल्लभाचार्य, निंबकाचार्य, वामन पंडित, शुकाचार्य, हे जे बाकीचे जे आहेत, शंकराचार्य, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, हेच लोक या गीतेची स्तुती करतात अशातला भाग नाही. गीता जेवढा महान ग्रंथ आहे की त्या ग्रंथाची स्तुती भगवान शिव करतात, भगवान भोलेनाथ करतात. एखाद्या ग्रंथाची स्तुती देवाने करावी. ग्रंथ सामान्य नाही महाराज, सामान्य नाही. बरं, एक दिवसाचं नाही ना, भगवान भोलेनाथाचं गीतेचं अध्ययन रोजचं असतं, दररोज महाराज. पण एक दिवशी पार्वती माता अतिशय नटून थटून आली देवापुढे, समोर आली. आणि प्रत्येक पत्नीला वाटतं आज तरी नवऱ्याने स्तुती करावी, आज तरी स्तुती करावी, त्याची अपेक्षा असते. पार्वती माता महादेवाच्या समोर यायची. महादेव गीता वाचण्यामध्ये मग्न होते, मग्न होते. शेवटी पार्वती मातेला न राहून गेली प्रश्न केला, एवढी सुंदर आहे, नटून थटून आलेली आहे, तुम्ही माझ्याकडे पाहत नाही? त्यावेळेस भगवान भोलेनाथाने उत्तर देताना अतिशय सुंदर उत्तर दिलं. त्या उत्तरामध्ये पार्वतीची स्तुती केली आणि ग्रंथाची तिच्याशी बरोबरी केली. तेथ हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखील गीता तत्व ठरा. हरू म्हणे नेणीचे, आता भगवान भोलेनाथ बोलतात, तुला माहित नाही. हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तुझं स्वरूप किती सुंदर आहे. खुश झाली ना? पण जसं तुझं स्वरूप रोजचं वेगळं आहे, रोजचं जसं तुझं स्वरूप बदलत आहे, तशी माझी जी गीता आहे ती रोजच मला नित्य, म्हणजे रोज नूतन, रोज नवीन वाटते. तसे नित्य नूतन देखील जे गीता तत्व, एवढी गीता आहे. या गीतेची स्तुती मानवाने केली, पुराणाने केली, याच्याबद्दल वाद नाही. पण या गीतेची स्तुती प्रत्यक्ष भगवंताने केली. म्हणून गीता हाच आपला धर्मग्रंथ आहे. माऊली बोलतात, ही गीता अर्जुनासाठी सांगितली, हे डोक्यातून काढून टाका. अर्जुनासाठी जर गीता सांगायची असती तर एका श्लोकामध्ये अर्जुनाचा उद्धार झाला असता. एकाच 18 अध्याय सांगायची गरज नव्हती. हे वेदाचं दुसरं रूप आहे. वेदामध्ये जसे 3 कांड आहेत महाराज, लक्षात घ्या. 3 कांड, तसे गीतेमध्ये 3 कांड आहेत. पहिले 1 ते 6 कर्मकांड आहे, 6 ते 12 उपासना कांड आहे, 12 ते 18 ज्ञान कांड आहे. एवढी मला गीता पवित्र आहे, एवढी गीता पवित्र आहे. फक्त आपण ती वाचली पाहिजे गीता. आणि ज्यावेळेस अमेरिकेमध्ये शिकागो येथे धर्म परिषद भरली, त्या धर्म परिषदेमध्ये सर्वांनी आपापले ग्रंथ न्यायचे आणि आपल्या ग्रंथाची महती पटवून द्यायची. पण जो ग्रंथ नेणार आहे त्याला बाकीच्या सर्व भाषा अवगत असल्या पाहिजे, सर्वांच्या भाषेचं तत्वज्ञान त्याला कळायला पाहिजे. त्यावेळेस आपल्या देशामध्ये 32 वर्ष युवक असा एकच होता ज्याला सर्व भाषा येत होत्या. त्याचं नाव स्वामी विवेकानंद. विवेकानंदांना सांगितलं शिकागो येथे धर्म परिषद आहे आणि या धर्म परिषदेमध्ये आपला धर्मग्रंथ म्हणून
पण घेऊन जाऊन त्याचे नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. याच्यातून निवडा. वेद होते, उपनिषद होते, पण स्वामी विवेकानंदांनी एका क्षणाचा विलंब न करता गीतेला हात घातला, गीता उचलली, ती सांगितलं हेच माझं धर्मग्रंथ आहे, हे माझं धर्मग्रंथ आहे. पण आपल्याला कळत नाही, आपण वेगळ्या धर्माकडे वळत आहोत. वेगळ्या धर्माकडे. एक वाक्य बोलतो, पुढे जातो ऐका. लाल टोपी घालून आपल्या मुलांना भोग वृत्तीमध्ये प्रवृत्त करण्यापेक्षा माझ्या वारकऱ्याची टोपी घाला, जीवनाचं कल्याण होईल. टोपी घाला वारकऱ्याची, जीवनाचं कल्याण होईल. चला विठाला. त्या ठिकाणी धोतर पेहराव आणि डोक्यात फेटा बांधलेला महाराज, पण लोक फेटेवरची नेहमी टिंगल करतात. त्यांना तुझे स्थान दिलं. ती जी गीता आहे एकाने मुद्दाहून अपमान करण्यासाठी खाली ठेवली. जो तो येईल त्याच्यावर आपला ग्रंथ एवढे मोठे होते, बायबल पुराण असतील मोठे मोठे ग्रंथ ठेवले त्याच्यावर. आणि सांगितलं स्वामीजी तुमचा ग्रंथ कुठे आहे पहा. एकदम टिंगल करायचे सवय असते लोकांना. स्वामीजींनी हाणून पाहिलं, एवढंच गीता किती असणार मला, 700 श्लोक त्याच्यामध्ये. आणि फुलस्केप साईज असते तर 30 ते 40 पानं होती. मोठी साईज असते तर फुलस्केपची. सर्वात खाली महाराज गीता. हसायला लागला तो. त्याला वाटलं या मुलाचा चेहरा पडेल, कारण गीता तुमची खाली आहे, आमचे सर्व धर्मग्रंथ वर आहेत. स्वामीजींनी सुरेख उत्तर दिलं. स्वामीजी म्हणतात माझी जी भगवद्गीता आहे, माझा धर्मग्रंथ आहे, हा सर्वांच्या खाली आहे, पण तुमचे सर्व ग्रंथ याच्या वर आहेत. याचा एकच अर्थ आहे, तुमच्या सर्व धर्मग्रंथांचं फाउंडेशन माझी गीता आहे. पायामध्ये गीता आहे. तुम्ही किती मोठं टावर बांधा, पायामधून असतं तर मला काय करणार त्या बिल्डिंगला. गीता माझं फाउंडेशन आहे तुमच्या धर्माचा. एवढं लहान तोंड केला महाराज, निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार केला, हा मुलगा आपल्याला आठवत नाही, अजून काहीतरी शक्कल लढून याला अपमानित केला पाहिजे. त्याने दुसऱ्या दिवशी काय केलं, सर्व धर्मग्रंथ ठेवले, गीता ठेवली नाही, हातातच ठेवले. सर्वांचे ग्रंथ पूर्ण झाले, मग वर गीता ठेवली. सांगितलं स्वामीजी आज तुमची गीता वर आहे, काय बोला. स्वामीजीने सुरेख सांगितलं महाशय आज माझी गीता वर याचं एकच कारण सांगतो. मी कितीही मोठं मंदिर बांधा, जोपर्यंत कलश पूर्ण होत नाही, मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही, या तुमच्या संपूर्ण इमारतीचा कलश माझी गीता आहे. विचार करायला हा आपल्या हातात येणारा माणूस नाही, पण हा तयारी करून आलेला आहे. तिसऱ्या दिवशी व्याख्यानाला सुरुवात होण्याच्या अगोदर एक गपचूप गीता लपवून ठेवली. नेते बरोबर आले, काय केलं, सर्व ग्रंथ झाले, मग हलतीमध्ये गीता. स्वामीजी आता बोला, तुमची गीता ना वर ठेवली ना खाली ठेवली, आता काय बोला. स्वामीजीने सांगितलं माणसाचं हृदय हे मध्ये असतं, माणसाचं हृदय हे मध्ये असतं. कोणाला हृदय देऊ नका, ते खूप किमतीचं आहे. माणसाचं हृदय हे मध्ये असतं, डोक्यात ना पायात जेवढे काही ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांचं हृदय माझी गीता आहे. गीता सामान्य नाही, आपण डोक्यात काढून ठेवा. हे अर्जुनाला सांगितले. ऐका, आपले महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज बोलतात अर्जुन फक्त निमित्त आहे, अर्जुन निमित्त आहे, पण जगाचा उद्धार करण्यासाठी देवाने गीता सांगितले, हे लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे माऊली बोलतात गायी असेल, गाय म्हणा, लाल ताने म्हणा, बालक म्हणा, लेकरू म्हणा, ते ज्यावेळेस गायीच्या कासेला तो वासूर लागतो आणि मग ती गाय पाना सोडते, दूध देते, तो संपूर्ण दूध त्या वासूर पितो का, त्या दुधाचा तो जगाकरता होतो, जगाकरता. तैसे वसाचे मोर असे दुबते होय खरवतेशे झाले पांडवांचे मिसे जगवधर. पुढे का अनन्य गती कमला लागी सूर्य वेलो वेला की सुखया होई जे डोला त्रिभुवनेचा. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशने श्रीराजे संसार एवढे थोर ओझे अजून बोलताय का.
ऐसे विश्वाच्या कृपा करुणी महानंद सोपा आर्जनाचे रूप आणला देवे हला गीता सामान्य नाही. ही कशा करता माऊली बोलतात जशी वासरा करता काय दूध देते जगाला उपयोग होतो. तर अनन्य गती के कमला लागी सूर्य ये वेलवेला सूर्य फुलाकट होतो. तो पश्चिम दिशेला फुल जरी असला तरी पहाटे पाच सूर्योदयाच्या वेळेस तो असा फिरून सूर्याकडे जातो. अनन्य गती के कमला अनन्य आहे सूर्याशी लागी सूर्य ये वेलवेला परंतु सुप्या होईचा डोळा जगाला मार्गाचा होतो. तैसे अर्जुनाचे व्याजे याचा अर्जुना निमित्त देवाने जी काय सांगितली गीता कशा करता जगाचा संसार एवढे थोर मोठे भेडीले जगाचे एवढं तत्वज्ञान सांगितल्यानंतर नागबाबांच्याकडे जे श्रोते यायचे नागबाबांनी त्या श्रोत्यांनी विचार केला एकतर वाङ्मयाच्या बाबतीमध्ये नागबाबा सर्व संतांमध्ये श्रेष्ठ श्रीमंत आहे. रुक्मिणी स्वयंवर आहे भागवत आहे रामायण आहे कितीतरी आहे पण आपलं सोडून दुसऱ्या कथा वाचतात. शंका नाही. आम्ही पाहतो नागबाबा जेव्हा पाहतो तेव्हा गीता घेऊन बसतात. त्याच्या श्रोत्याला राहुलं नाही म्हणत असतात विचारणारे हे काय करता नागबाबा तुम्ही भावार्थ रामायण सांगता भागवत सांगता रुक्मिणी स्वयंवर सांगता. भागवतमध्ये या रुक्मिणी स्वयंवरला खूप किंमत आहे महाराज म्हणून भागवत करू नका. ते भागवत काय करतात माहिती आहे का मी बघितलं म्हणून सांगतो. रुक्मिणी स्वयंवरावर जोर देतात लग्न लावतात आणि मग दोघांनी जे असं प्रेक्षक त्यांना सांगायचं उद्या वराड आहे तुम्ही नवऱ्याकडचे तुम्ही नवरीकडचे सर्वांनी पाकिट आणा आहे. भागवताचार्य रुक्मिणी स्वयंवरावर जास्त जोर टाका आहे मिळतं आपला विषय नाही तो पाहिले म्हणून बोलतो. तुम्ही सत्यस्थिती आहे काय सांगितलं तुम्ही कीर्तन नागबाबांना गीतेचं अध्ययन का करतात. एवढं गीतेमध्ये काय आहे रामायण किती सुंदर आहे रस आहे महाराज. रामायण रस वेगळा आहे रामायणाची गोडी वेगळी आहे पण तुम्ही गीतेचं एवढं अध्ययन का करता. या गीतेची फलश्रुती काय ते सुद्धा सांगितलं. रामायण आम्ही रोज ऐकतो मी 1 किलो साखर घेऊन जातो फळ आहे ना 1 किलो साखर फलश्रुती आहे पण गीतेची फलश्रुती काय आहे. नागबाबा बोलले ही गीता जरी नुसतं बोललं त्याला संसार तर बांधणार नाहीच पण पुन्हा तो जन्माला सुद्धा येणार नाही. आपल्याला तर पडेल गीता नागबाबा बोलतात श्रोत्यांना तुम्ही फक्त एवढंच बोला गीता गीता गीता. मी 100 वेळा बोलला असेल याच्यावर एकही मत बोला नसेल. बोला बघू गीता 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 याच्याकरता बोललो की तुमच्याही मुखातून गीता निघावी गीता शब्द निघावा. नागबाबा असे बोलले आहेत ना वाचे जे म्हणते त्याला परत पुनरावृत्ती नाही. असं काय गीतेमध्ये एवढं गुह्य ज्ञान लपलेलं आहे. गीता जगाच्या पाठीवर असा एकच ग्रंथ आहे ज्या ग्रंथाच्या अंतःकरणामध्ये भेदभाव नाही भेदभाव नाही. तो लहान श्रीमंत मोठा गरीब हे गीता पात्र आहे. समजा गीतेचं पारायण चालू आहे आणि आपण बाजूने जर जात आहोत असा उगाच कानोसा घ्यायचा कसलं पारायण चालू आहे चौकशी म्हणून एवढं तरी कळलं ना कोणतरी गीता म्हणून गीता शब्द तरी काळात पडला ना. तैसे कर्णाच्या महाद्वारी गीता जेथ गगन करी तेथ सृष्टीच्या आदिवरी जाई पाप कानाच्या महाद्वारी गीता जेथ गजर करी. गीता तिथं कानावर जर पडले ना तर सृष्टीच्या आदिवरी म्हणजे ज्या वेळेला सृष्टी निर्माण झालीच नव्हती तेव्हापासून जरी एवढं पाप असलं तरी सृष्टीच्या आदिवरी जायचं पाप ते पाप निघून जाईल एवढी गीता महान आहे. महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची स्तुती करत असताना एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे.
750 वर्षापूर्वी पहा माऊली बोलतात एका श्रीमंताची 2 मजली इमारत आहे. किती वर्षापूर्वी? 750 वर्षापूर्वी माऊलीने इमारतीचं उदाहरण दिलेलं आहे. 2 मजली इमारत आहे आणि त्याच्या घरी सत्यनारायणाची महापूजा आहे. माऊली बोलतात श्रीमंत असल्या कारणाने पंचक्रोशीतील सर्व लोक आले. तळमजला भरून गेला लोकांनी. तो श्रीमंत व्यक्ती बोलू लागला वर पाठवा, दुसऱ्या माळ्यावर पाठवा, दुसरा माळाही भरला मारा आणि मग करा जेवण वाढायला सुरुवात. असं नाही विचार केला की खालच्या मजल्याचे जे लोक बसलेले आहेत त्यांना जर बासुंदी जिलेबी जे काय असेल ते चमचम वगैरे पापड मिरची लोणचं सर्व तेच परत वर गेलं पाहिजे. त्याची ताकीद होती. तो समर्थ आहे. उद्या जर एखादा व्यक्ती बोलला अरे काय आम्ही जेवायला बसलो होतो पापड आलाच नाही, पापड जेवणाच्या उशीर येतं कधी पापड आलाच नाही, नाव ठेवायला जागा नाही. त्यांनी सांगितलं एक समान सर्व वाढा. 2 मजल्याची लोक 2 मजल्याचं उदाहरण दिलं माऊली बोलतात समर्थाची या पंक्ती भोजने तलिल्या म्हणजे तळमजल्यावर वरिल्या एकच पक्वान नाही तैसे गीता श्रवणे पाठे अर्थे मोक्षची लाभे. गीता आपण जर कुठे जर सांगायला बसलो ना गीता सांगणार तर पुण्य खूप आहे. माऊली बोलतात तैसे भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी होय. देव बोलतात देह गेल्यानंतर माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. गीता सांगणार एवढं गीतेचं पुण्य आहे. खरं या अभंगामध्ये वाचेचे म्हणती तया पुनरावृत्ती नाही आणि भव सिंधू तले आर्दक्षणी हे जे 2 तुकडे आहेत या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि तया पुरुषोत्तमला विसंगे आत्यंतिक सुखाची प्राप्ती किंवा इष्ट सुखाची प्राप्ती. पण मुक्ती सहज मिळत नाही. ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. माऊली बोलतात जे ज्ञान जायाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमत संपत्ती स्वर्गाची या. ज्ञानेश्वरी बोलायची मला ज्ञानेश्वर वाचायला वेळ कमी मिळत होता. मला बोलो वेळ द्या 1 महिना तरी 1 महिना वेळ दिला. 1 महिना वेळ घेतला का 1 महिना मस्त ज्ञानेश्वरी माझी मी ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरी हा एक जगाच्या पाठीवर असा ग्रंथ आहे कृपा प्रधान ग्रंथ. बाकीचे ग्रंथ कृपा करत नाही. बाकीचे ग्रंथ कृपा करते वाचा तुम्ही. मी तर असं म्हणेन जेवढी माऊली कृपा करत नाही त्याच्यापेक्षा माझी ज्ञानेश्वरी कृपा करते. पुढा स्नेह पाझरे मागा चालली अक्षरे शब्द पाठी अवतारे कृपा आधी. ज्ञानेश्वरी समोर घेतली ना समोर घेऊन बसला तर पुढा स्नेह पाझरे प्रेम निर्माण होईल. पुढा स्नेह पाझरे पाठी चालली अक्षरे मागा चालली अक्षरे अक्षर नंतर मुखातून निघती पण शब्द पाठी अवतरे शब्द निघण्याच्या अगोदर कृपा आधी. अगोदर कृपा ज्ञानेश्वरी अगोदर कृपा करते. ज्ञानेश्वरी आणि दातेचा हात सोडू नका. जो ज्ञानेश्वरीचा हात धरेल नेहमी कीर्तनामध्ये बोलतो जो ज्ञानेश्वरीचा हात धरतो जगात त्याला कोणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही. एवढा आपला धर्मग्रंथ आहे. धर्मग्रंथ आहे. पण हा धर्मग्रंथ सांगत असताना त्याची निर्मिती ज्यावेळेस झाली की महाभारताचं तर युद्ध होणार आहे आणि या युद्धातला मुख्य जो आहे मुख्य नायक जो सेनापती आहे श्रीकृष्ण परमात्मा हा कोणाच्या बाजूला जातो हे महत्वाचं आहे. म्हणून युधिष्ठिराने सांगितलं अर्जुना दुर्योधन जाण्याच्या अगोदर तू तिथे जाऊन बस आणि श्रीकृष्णाला युद्धाचं आमंत्रण दे. एकदा क्षत्रियांचा हा स्वभाव आहे प्रतिज्ञा एकदा युद्धाचं आमंत्रण ज्याच्याकडून घेतलं त्याच्याकडे जावं लागतं. वास्तविक शल्य हा जो पांडवांचा मामा आहे शल्य पांडवांचा मामा युद्ध करण्यासाठी कोणाच्या बाजूने आला होता पांडवांच्या. पण रस्त्यामध्ये दुर्योधनाने गाठलं हे निमंत्रण घ्या युद्धाचं माझ्याकडून. आता काय करणार त्याच्या बाजूने सारथी व्हावं लागलं करण्याचा शल्याला तो मामा आहे पांडवांचा. तसा युधिष्ठिराने सांगितलं अगोदर जा
दुर्योधन जाण्याच्या अगोदर तू जा आणि श्रीकृष्ण परमात्मा युद्धाचं निमंत्रण दे. अजून मला दुर्योधनाला वेळ आहे, अजून मी जास्त आहे, मेकअप बिकअप करून जाईल, तो सदस्य जाणार नाही, डाऊनलोड घेऊन जाईल, मी जाईन सावकाश. शेवटी हाना करता जा बाबा करता अजून निघाल्याबरोबर शिपायाने रस्ता अडवला, द्वारपाळी रस्ता अडवला. कुठं चालला? देवाला भेटायला. आज दोघांची चर्चा चालू आहे. अरे आज दोघं कोण आहे? दुर्योधन तुमच्या अगोदर आलेला आहे. दुर्योधन अगोदर आलेला आहे, अर्जुन आहे. अर्जुन बोलल्यावर द्वारपाळी रस्ता सोडला. पण एवढंच नशिबाने लक समजायचं की देव झोपले होते. देव झोपले होते म्हणजे झोपेचं नाटक केलं. आता जर जागा झालं तर हा सर्व मागून मोकळा होईल. देवाने झोपेचं ढूंढून घेतलं. अर्जुन आला तर दुर्योधन बसलाय देवाच्या डोक्याजवळ. अर्जुनाला समाधान वाटलं, भक्ताची जागा खाली आहे. भक्त डोक्याजवळ बसत नाही, आपणच डोक्यावर एवढी फिरत असतो देवाच्या पायावर आहे. पायावर भक्ताची जागा खाली आहे. अर्जुनाला आनंद झाला, जाऊन लगेच पायावर बसला. देवाला आनंद वाटला, वा आता डोळे उघडला, हरकत नाही, माझा भक्त आले. लगेच डोळे उघडले. अरे अर्जुना कधी आलास? आपली स्थिती पहा, आपण असं तर झोपलेला असतो. उठल्यानंतर आपण लगेच समोर पाहतो, इकडे पाहते, लगेच पाठीमागचा माणूस लगेच दिसत नाही. दुर्योधन म्हणलं, तेव्हा हे बघ आहे, याच्या एक तासा अगोदर मी आलेलो आहे, पण तो झोपला होता. शास्त्राचा नियम आहे, झोपते मात्र उठू नये, म्हणून मी उठवलं नाही, वाट पाहिली. पण हे बरं तुला की अर्जुना कधी आलास? देवाने विचार केला, ठीक आहे, तू अगोदर आलेला आहेस, पण तुला मागण्याचा अधिकार पहिलाचा. पण एक लक्षात ठेव, माझी नारायणी सेना एका बाजूला, मी एका बाजूला. शस्त्र धरणार नाही, फक्त 4 हिताच्या गोष्टी सांगेल. दुर्योधनाने विचार केला, हा बाबा तर शस्त्र उचलणार नाही, याचा काय काम आहे? कशाला याच्या 4 हिताच्या गोष्टी सांगणार, अजून युद्ध दाखवा. जास्त बोलायला लागला की लोक वाट बदलतात, माहिती? आला याचं कशाला टेन्शन नको, तुझ्या हिताच्या गोष्टी. मला नारायणी सेना देवाने श्वास सोडला, बस आताच युद्ध संपला असता. नशिबाने माझी सेना घेतली. अर्जुना तुला मला कुठं पाहिजे? देवाने सांगितलं, बघ मी शस्त्र धरणार नाही, 4 हिताच्या गोष्टी सांगेल. मी हा दृष्टी याच्या करता दिला, देवाने 4 हिताच्या गोष्टी काय सांगितल्या त्या सांगण्यासाठी. देवाने 4च गोष्टी सांगितल्या, 4च 5 नाही सांगितली. त्यातली पहिली गोष्ट आहे, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता. पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट देवाने सांगितली, कर्मण्यवाधिकारस्य महाफलेषु कदाचन. तिसरी गोष्ट देवाने सांगितली, मनमना भव भक्त मध्याचे नमस्कारू. चौथी गोष्ट सांगितली, सर्वान धर्मान परित्याज्य मामेका शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षसी इष्यामि शुचा. चारच गोष्टी सांगितल्या आणि या 4 गोष्टी म्हणजेच अर्जुनाचा उद्धार आहे. बाकीचे गीता गौण आहे असा माझा म्हणण्याचा अर्थ नाही, पण अखिल समाजाला, अखिल सृष्टीला, जीव मात्राला उद्धार करायचा असला 4 श्लोकामध्ये उद्धार करू शकतो, इतकं गीतेचं सामर्थ्य आहे. नासतो विद्यते भावो, दुसरा अध्याय, ना भाव विद्यते सता. याचा अर्थ सांगतो. सार काय आहे, आसार काय आहे, तो सांगता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सतत, ते तत्वज्ञ सतत स्वीकारिते. सनीवी पाय जैसे एक होणे मिळाले असे, ते निवडून वेगळे की जे राजमुसे. ऐका, या किंके किडाल तोडून या चोखाल, निवडीची केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेची आयनी करतात अधिक करसनी, नवनीत निर्माणी दिसे जैसे. हला विठाला आपले कोणी की भूस बी एकवट उपनितर आहे घनवट, तेथे उडे जे फलकट जाणवाले. आणि बोलतात बी आणि भूस आपण सुपाराने घेतो, उडवतो, पण उडणारं फलकट आहे आणि जे राहते खाली ते धान्य आहे. असा सार काय आहे,
आसार काय आहे हे अर्जुनाला पहिल्या गोष्टीमध्ये सांगितलं. चार हिताच्या गोष्टी सांगत असताना दुसरी गोष्ट सांगितली, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. अर्जुना, तो कर्म कर, कर्माची आशा धरू नकोस, कर्माची अपेक्षा धरू नकोस, अपेक्षा विरीत कर. यत् करोषि यदस्नासि यद्वोषि ददातु यत् तपस्यसि कौन्तेय तत् करुष्व पदार्पणम. जे जे काही कार्य करशील ते मला समर्पण कर. आपली गाडी वाटते, मला गाडी वाटते, मी हे केलं, मी ते केलं, देव बोलतात असं मी केलं ते कसं गीता करणार नाही, हे सर्व टाकून दे. जशी फललिया तरुणची शाखा सहज भूमी से उतरे देखा, तसे जनवनाशक फलावती दे. जसं एखाद्या आंब्याला म्हणा, केळीला म्हणा, बहर आला ती केळीची अशी लगेच खाली वागते, लगेच वागते खाली. आपल्याला बहर आला तर आपण अजून काही आपण वागत नाही, वागलं पाहिजे आपण वागत नाही. किती सुंदर चिंतन मौली करतात. जैसे फललिया तरुणची शाखा सहज भूमी से उतरे देखा. एक फळ आली की लगेच कुठलाही झाड असू द्या की लगेच खाली डोकावून बाबा. ऐका, ते लव्हायला असं लव्हायला आपल्याला 13 वेळा लागतं महाराज, 13 वेळा लव्हायला लागतं. आपण आणतो, अंगठ्यामध्ये घालतो, बांधतो, पण तरी त्याचा गुणधर्म घेत नाही, हे महाराज चुकीचं आहे. लव्हायला आणणार नाही तरी कधी विचार करायला पाहिजे की एवढ्या मोठ्या पुरामध्ये झाडं गेली, पण लव्हायला वाचला. 13व्या दिवशी तरी याचा बोध घेतला पाहिजे. का वाचला? पूर आल्याचं तो बोलतो जा माझ्या बरोबर, तो लव्हायला वाचतो काही मला. मग झाड नाही काम दिनकाम चालेल, महापुरी झाडे जाते, सगळे झाडे जाते. आणि कर्मण्यवाधिकारस्य बोलत होतो. भगवंत म्हणतात, अर्जुना, कर्मण्यवाधिकार असल्याने आपण कधी कधी अर्थ चुकीचा लावतो. बोलू होतो चुकीचा अर्थ लावतो. म्हणजे जे जे काही कर्म करायचं ते देवाला समर्पित करायचं असा त्याचा अर्थ नाही मला. असं नाही. समजा आता आपण कामावर जातो, कधी कधी ओटी करतो, डबल पगार 12 घंटे 24 घंटे ते नाही कर्मण्यवाधिकारचं लावायचं इथं. मग मला एवढं साहेब आले, महाराज तुमचा पगार कोटी भरपूर झालेली आहे, पगार डबल आहे. नाही साहेब, कर्मण्यवाधिकार फलाच्या अपेक्षा गीता हा शब्द चालत नाही मला. कुठं काही कुठं लावायचं नाही. हा एक श्लोक तुमचा बोनस आले, हा बोनस तरी घ्या, पगार तुम्ही घेत नाही, बोनस घ्या, दिवाळी आलेली आहे, आता डबल बोनस तुम्हाला मिळतो. नाही साहेब, कर्मण्यवाधिकार हा फलेषु, मला फलाच्या अपेक्षेचा चालत नाही. कोणतं कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचिन. जे आपण दान धर्म करतो, जे धार्मिक कार्य करतो, एखाद्याला मदत करतो, सहकार्य करतो, त्यावेळेस त्या दान धर्माचा मी करताय त्याला म्हणतात कर्मण्यवाधिकार. सोडून द्यायचं महाफलेषु, मला याच्या फळाची अपेक्षा नाही. एखाद्याला मदत केली, तुझं हृदयाचं ऑपरेशन होणार आहे, मला 1 लाख कसे करून द्या, तुमची मी परत करीन. तो जगेल न जगेल त्याच्यावर आहे. त्याला 1 लाख देताना असं नाही बोलायचं माझ्या 1 लाखामध्ये वाचला. कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु, मला चिंता नाही, पैसे दे, इथं कर्मण्यवाधिकार असते. महाफलेषु कदाचन आणि भरपूर गीता बोलायचं आहे, वेळ पण उरता आहे मला. चला सांगितली, ज्या 4 हिताच्या गोष्टी अर्जुनाला कबूल केल्या होत्या. पहिली गोष्ट, नासत विद्यते भाव ना भाव विद्यते सता. दुसरी, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. तिसरी, अर्जुनाला हिताची गोष्ट सांगत असताना भगवंत बोलतात, मन मनाचे फक्त मध्याचे नमस्कार. जे जेवढी काही जीव दिसत आहे तुझ्या सृष्टी समोर, त्याच्यामध्ये मी ईश्वर आहे हे भावना डोळे समोर. किंवा अजून सांगतो, परमार्थ करत असताना राम खूप सुंदर बोलले. परमार्थ करत असताना त्याचा मुख्य जर कुठला शब्द असेल तर तो मन आहे. तू मन हे मीच करी, माझी या भजनात प्रेम धरी, पण सर्वत्र नमस्कारी. मध्ये जो दिसेल त्याला आपण इलाबाई मी मागे काय जाणार आहे. कारण सांगतो, भगवंत बोलतात की प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये
नाही, ज्ञानाचा नमस्कार करत नाही, त्याच्यामध्ये मी आहे तैसा हृदयामध्ये मी राहू, किंवा पासाना माझी परिसू रसा माझी सिद्ध रसू, तैसा मनुष्य कुठे अंश तू माझाची जाण. प्रत्येक मनुष्यामध्ये माझा अंश, आपण त्याला नमस्कार करत नाही. हा विशाल महाराज, हा दीपक महाराज, त्याच्यामध्ये तोच आहे. आपण जो सांगितलेला उदाहरण करतो, सर्व घटी राम देहात ही एक असा कुठे सर्व घटी एकदा झाला की काय नाही सर्व घटे मन मनाचे मग भक्तो मध्याचे मन नमस्कार, सर्वांना मी म्हणून नमस्कार कर. ही तिसरी गोष्ट सांगितली. आणि चौथी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली, सर्व धर्मांना परित्याज्य मामेका शरणं व्रज अहम त्वा सर्व पापभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. धर्माचे टवार दावीचे का ज्ञान मूल, ते तेजूने तेजे सकल धर्मदा. या श्लोकाचा एक गीता वाचला असताना आपण अर्थ उलटा लावतो कधी कधी. एकतर गीतेची सुरुवात धर्मापासून झाली. धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे समवेता युष्वा मामका पांडवा चैव किमकुर्वता संजया, धर्मापासून झाली. श्रीकृष्ण परमात्मा बोलत अर्जुना, जीव गेला तर धर्म सोडायचा नाही. जैसा जलद स्वरूप जल सांडे तब क्षमी मरण मांडे, स्वधर्म हा त्याने पडे विसंबू नये. जीव गेला तर धर्म सोडायचा नाही. पण इथं असं का सर्व धर्मांपैकी त्याग कर धर्माला. आणि काही पहा गीतेच्या काही ज्या गोष्टी असतात, माऊली बोलतात कोणाच्या म्हणून गीता ऐकू नका, येणा गबराच्या म्हणून गीता ऐकू नका, म्हणून या जाणती या सवा गीता एकेची सेवा काय कराला अथवा शास्त्रे येईल. जाणती या सवा एखादी जाणकार व्यक्ती गीतेचे श्रवण करा. सर्व धर्मांपर्यंत करेल धर्माचा स्वीकारही करेल. एकतर पहिल्या अध्यायापासून धर्मावर कुठाला धर्म सोडू नको, धर्म सोडू नको, याला मारणार तुझा धर्म आहे, तुझा धर्म आहे याला मारणार. आणि सर्व धर्मांपर्यंत त्याग कर. हे कसं काय, हे कसं देवाच्या चतुर बोलणे महाराज लक्षात घ्या. जर रणांगणावर ऐका, रणांगणावर जर देवाने तो जो रथ आहे ना, रथ अर्जुनाने सांगितलं दोघांच्या मध्ये घाल, मला बघू दे कोण कोण आल्यात माझ्याशी युद्धाला. पण देवाने तोच रथ जर दुर्योधनाच्या समोर चुकून जर गेला असता, लगेच याने द्रौपदीचं वस्त्र केले इथे इथं ना, दुःशासन जर असता, दुःशासनाच्या समोर रथ दिलेला असता, कधी विचार करा पितामहाच्या समोर द्रोणांच्या समोरच का रथ दिला. चुकून गेला असता तर दुःशासनाजवळ भीमाने तिथंच दोन पाठ केले असे द्यायचे. पण देव चुकून आहे, देवा त्यांच्याच जवळ गेला. पितामह आणि द्रोण त्यांच्या जवळ गेला, जेणेकरून याला हा मोह निर्माण झाला पाहिजे. ही ब्रह्मदेवाची आहे, ब्रह्मदेवाची माया आहे देव म्हणतात. हे ब्रह्मदेव सुद्धा करणार नाही. भुलविला एक या संजय म्हणे, आता यांच्या समोर गेला की अशोक मग मी गीता सांगा. खरं बोलणं धर्म आहे, मदत करणं धर्म आहे, अन्नदान करणं धर्म आहे, जलदान करणं धर्म आहे, सर्व धर्म आहे. पण तसं भगवंत सांगतात ज्या अधर्माच्या बाजूला उभे आहेत यांना मारणंही धर्म, यांना मारणंही धर्म आहे. कारण पहा सांगतो, दुर्योधन गादीवर बसला होता, राजा धृतराष्ट्र होता, राजकुमार होता, फक्त राजकुमार होता. मग द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना किंवा असा जर घोषणा जरी याच्यामध्ये केली की तिला खेचून आणणार, मग तेव्हा याच्यातून पितामह भीष्म उठू शकले असते. म्हणून बोलतात एक एकाचे व्यापारे विश्वचे होय संवारे, हा एकला कृपाचार्यानं पुरे. कृपाचार्य पूर्ण नाही आहेत त्याला, एवढा असा काने उठला उठा पाहिजे तुम्हाला. कृपाचार्य उठणार नाही. द्रोण काय नाही उठले, द्रोणाला धर्म करत नव्हता, पितामह भीष्माला धर्म करत नव्हता. भगवंत म्हणतात अर्जुना याला धर्म करत नाही, या अधर्माच्या बाजूला उभे आहे. 7 अधर्माचे दिलेले आहे. अधर्माच्या बाजूला उभ्या असण्यावर वार करणं पाप नाही, पाप नाही, तो तुझा धर्म आहे. सर्व धर्म आहेत तर मग सर्व धर्मांपैकी का थोडंसं डोक्याला सोड द्यायचा. एकीकडे समजा धर्माचं संरक्षण केलंच पाहिजे,
ये धर्माचा त्याग सर्व धर्मांना परित्याज्य. उत्तर एकच आहे, कोणत्या धर्माचा परित्याज्य करायचा, कोणता धर्म स्वीकारायचा. माऊली बोलतात तैसे धर्म जो आहे ना, या आज्ञाचं मूल आहे. लक्षात घ्या, ज्या आज्ञाने जो अधर्म त्याचा सर्व धर्म परित्याज्य. तेजुनी तेजी सकल धर्म जा. जो अधर्म आहे, अज्ञान आहे, अविवेक आहे, यांचा काय कर, सर्व धर्मांना परित्याज्य. यांना त्याग, यांचा त्याग करून तू काय कर, मामेकम शरणम व्रज. मला शरणे, मला जर शरण आलास तर मी काय करीन, अहम मी तुला सर्व पाप्यर्भो, सर्व पापातून काय करीन, मोक्ष इच्छामी मा सुचा. पापातून मुक्त करीन, तुझ्या पदामध्ये मोक्ष राहील. परत प्रश्न असा आहे, मोक्ष ज्ञानाशिवाय मिळत नाही. मी बोललो मगाशी, हे ज्ञान दयाच्या हाती आहे का, मोक्ष ज्ञानाशिवाय मिळत नाही. परत ज्ञानाशिवाय जर मोक्ष मिळत नसेल तरी गीता सांगते आहे का, तुम्हाला ज्ञानाशिवाय जर मोक्ष मिळत नसेल तर चांगल्या लोकांकडून ज्ञान ग्रहण करा. गीतेच्या 5 अध्यायामध्ये 34वा श्लोक आहे, तत् विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशन्ति ज्ञान ज्ञानी तत्वदर्शना. तुला ज्ञान प्राप्त होईल, त्यांना सलाम कर साधूंची सेवा कर आणि मग प्रश्न विचार, तुला ज्ञान प्राप्त होईल, हे गीता शिकवते. पण पुन्हा प्रश्न असा उत्पन्न होतो, जरी त्या साधूंना नमस्कार करून त्यांनी जर आम्हाला ज्ञान सांगितलं तर ज्ञान माझ्या गली उतरलं पाहिजे. मग ज्ञान कोणाच्या गली उतरतो, श्रद्धावालभते ज्ञानम. ज्याच्या अंगामध्ये श्रद्धा आहे, तत्परम संयेंद्रिया ज्ञानम दघ्वापरा शांती मचेनाधि गच्छति. जो आत्म सुखाची या गोडिया विटेतो सकल विषया. ज्ञानेश्वरी गोड्या गीता अशी बोलते, ज्ञान प्राप्त करायचं असेल तर साधूंचं दर्शन घे, त्यांना ज्ञानाचा मार्ग विचार, पण तुझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेव. श्रद्धा ठेवलीस तरच तुला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त झाल्यावर तुला गीता करेल. माझ्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहे. बरोबर, जेवढं गीतेबद्दल बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी आपल्या सांप्रदायिक पद्धतीने संप्रदाय एक दिवस दादरच्या मंडईमध्ये व्यक्तीने फुलं घेतली. ते फुलं घेतल्यानंतर संध्याकाळी त्या फुलांची चर्चा झाली. आई फुलं बोलू लागली, आम्ही देवाच्या गळ्यामध्ये पडलो. आई बोलू लागली, आम्ही मंदिराच्या गळ्यामध्ये पडलो. काही फुलं नाहा होती. ती बोली, एकाच मंडईतून आलो, एकाच व्यापाऱ्याकडून आलो, आमची जी फुलं आहेत ती माहिताला गेली. पण देवाच्या गळ्यामध्ये जी फुलं होती सगळेजण गेले. त्याला विचारला की आपण एकाच टोपलीमध्ये रात्रभर होतो, एकाच पाठीमध्ये होतो, पण तू देवाच्या गळ्यामध्ये कसा फुला? ही जी फुलं आहेत देवाच्या गळ्यामध्ये कशी गेली? त्या फुलाने सुंदर उत्तर दिलं, देवाच्या गळ्यामध्ये पडण्यासाठी अगोदर सुईने टोचून द्यावं लागते. कसं मला
त्याचं एकच कारण, आपण समाजासमोर हरपत केली पाहिजे. आपण हरपत केली की आपल्या हरपतात, मीच मोठा तर हरपत नाही, हरपत केली पाहिजे. असं हार घालण्याचा मी पात्रतेचा नाही, पण आपलं प्रेम आहे, आपलं प्रेम आहे. माझ्याकडे जेवढी मिनिटं शिल्लक आहेत तेवढ्या मिनिटांमध्ये मी सर्व संपवणार आहे. आता चालू विषयामध्ये गीतेचा उपयोग काय, आताच्या घडीला गीतेचा उपयोग काय आहे त्याचं एक सुंदर निरूपण आपण ऐकण्यासारखं ऐका. अर्जुनाच्या रथाला जे घोडे होते ते पांढरे होते, लक्षात घ्या. आणि सारथी श्रीकृष्ण परमात्मा होता. तुझ्या स्तंभ मूर्तिमंत शंकरू. हा जो रथ आहे अर्जुनाचा, त्याला पांढरे घोडे आणि लगाम ज्याच्या हातामध्ये आहे तो कोण आहे? श्रीकृष्ण. आपण जे आहोत आता ह्या आपले जे इंद्रिय आहेत ते पांढरे घोडे नाहीत, त्यांना अगोदर पांढरे बनवा, ते सत्वगुणी बनवा. त्यांना सत्वगुणी बनवल्यानंतर त्यांची लगाम, त्या घोड्यांची लगाम श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये द्या. त्या श्रीकृष्ण परमात्म्याची लगाम तुम्ही हातामध्ये दिली की तुमचा विजय निश्चित. हे गीता आहे, हे गीता आहे. आपलं सर्व इंद्रिय हे घोडे आहेत, आपले सर्व इंद्रिय हे घोडे आहेत. यांची लगाम जर देवाच्या हातात दिली, देवाला जर सारथी केला, बस गीता ऐकण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही, तुमचा विजय आहे. कशावरून याचं उत्तर देतो. संजयाला प्रश्न करून हैराण आणला युधिष्ठिराने. सांग कोण जिंकेल, सांग कोण जिंकेल. दररोजचं तेच होता. संजय बोलला, याला उलट बोललो असतो, कारण असा राग येतो. संजय बोलला, अरे सांख्ययोग चालू आहे, कर्मयोग चालू आहे, अक्षरयोग, भक्तियोग झाला, पुरुषोत्तम योग झाला, एवढे योग चालू आहेत. हा म्हातारा एकदा बोलत नाही की कुठला योग चालू आहे, कुठला योग बोलतो कधी, सांग कोण जिंकेल, सांग कोण जिंकेल. कंटाळला. संजयने एकदमच उत्तर देऊन टाकलं, यत्र योगेश्वर श्रीकृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. धृतराष्ट्रा, तुला बोललो असतो उलट, पण का बोललो नाही तर कारण सांगतो. परी हा दाता रामूचा ऐसे बोलता मैलेल वाचा, परी काय की जयाचा स्वभाव ऐसा. हा दाता रे आमचा, राजा आहे आमचा. व्यासांनी याच्यासाठी मला बसवले. परी हा दाता रामूचा ऐसे बोलता, याला उलट बोलता मैलेल वाचा, काय केले याचा स्वभावाच्या याचा स्वभाव असाच आहे. पण एकदा त्याने एक फटका दोन तुकडे केले. काय केले दोन तुकडे? यत्र योगेश्वर श्रीकृष्ण, विजय स्वरूप श्रीकृष्ण जो राहिला असे जय भागे, ते जयलाल वेग तेथीचे आहे. श्रीकृष्ण ज्या भागामध्ये आहे त्याचाच विजय होणार आहे. तुला पहिलेच करायला पाहिजे होतं. तो देव आहे, तो देव आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने बोलतो, गीता ग्रंथ वाचता नाही आला तरी घ्या, तो घरात ठेवा, घरात ठेवा. तर गीता ज्याच्या घरामध्ये आहे ते तर सर्व तीर्थवास करतात. यत्र गीताया पुस्तकम यत्र पाठे प्रवर्तते तत्र सर्वाणि तीर्थानि प्रयागदी निवर्तते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, पाया पडून सांगतो, पाया पडून सांगतो. अखिल मानव जातीचा जर उद्धार करायचा असेल तर आपल्या उद्धाराची तळमळ कोणाला नाही, कोणाला आपल्या उद्धाराची तळमळ नाही म्हणत, कोणाला गरज पडली नाही. फक्त या युहलोकातून आपल्याला जर कोण तारून नेऊ शकतो महाराज, ती फक्त ज्ञानेश्वरी गाथा. ज्ञानेश्वरी गाथाशिवाय तुम्हाला तारणार कोण नाही. फक्त दिवसाचे 15 मिनिटं द्या. वेगवेगळे महाराज बोलतात, उठताना वाचा, झोपताना वाचा, पायवर करून वाचा, कशी वाचा, कशी वाचा. वाचा 5 अभंग गाथेचे वाचा. उरलेल्या 5 मिनिटांमध्ये रामकृष्णाने भजन करा. बस. या कलियुगामध्ये आपल्याला तारणारे 2च ग्रंथ आहेत, तिसरा नाही. फक्त जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि मौलींची ज्ञानेश्वरी हे 2च ग्रंथ आहेत. पण आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला वाचता येत नाही. वाचता नाही तरी वाचा, तरी घेऊन बसा. आम्हाला कुठं वाचता येत नाही, आम्हाला कुठं ज्ञानेश्वरी कळा नाही. मला सांगू, सोप्पा सांगतो लगेच पटेल.
जसं वासरू गाईच्या स्तनाला झुके देत असतो, त्याला गाई कळली नाही. लहान मुलाला आई कळत नाही, आई कळत त्याला कळाली, लहान मुलाला 5-1 वर्षाला नाही ऐकले. पण तो लहान मुलगा काय करतो, तो वासरू काय करतो, ते गाईच्या स्तनाला झुके देत असतो. आपण ठोसणे म्हणतो का, ठोसण्या मारत असतो. तसं त्या वासरासारखं गीतेला ठोसण्या मारत बसा. आज वाचीन दोन आपण वाचीन, ठोसण्या मारत बसा. ठोसण्या मारता जसं गाई पाना सोडते तशी माझी गीता, माझी ज्ञानेश्वरी कधी ज्ञानामृत पाहिजे हे करणार नाही. गीता पण आपण वाचून झालं पाहिजे, तिच्या स्तनाला ठोसण्या मारल्या पाहिजे. मी गीता उघडणारच, गीता वाचणार, ठोसण्या मारत बसा. वासासारखं ठोसण्या मारत बसा. एक दिवस आईला कळवायला येतोच महाराज. कारण सांगू, आईच्या अंगामध्ये कपट नसतो. गीता निष्कपट माय. काय होईल महाराज, पहा माऊलीची भाषा पहा. निष्कपट कोणाला बोलतात, तिच्या अंतरामध्ये कपट नाही महाराज. गीता निष्कपट माय. माऊली बोलतात निवृत्ती जाताना, माझ्याकडे गीतेची मी भेट करून दिली. गीता निष्कपट माय आहे. गीता आई आहे, लक्षात घ्या, आई आहे. म्हणून माझ्या वेळेपर्यंत मी बोललो असे एक गीतेवर तत्वज्ञान जे आहे 1-2 तासामध्ये होणार नाही मला. पूर्ण कीर्तन पाहिजे, सलग तर ती गीता पूर्ण होऊ शकते मला, हे का पूर्णही होऊ शकत नाही. कारण गीता, ज्ञानेश्वरी, भागवत याचा मतितार्थ तत्वज्ञान सांगणार अजून जन्माला यायचं आहे. आपण फक्त प्रयत्न करतो, आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, पण एवढंच आहे की आपण घालून या भार, त्याच्यावर भार घालायचा की मी तुझा अभंग निवडलेला आहे. गीता माता, मी आज तुझ्याविषयी बोलणार आहे, मला ज्ञानामृत पाठ. गीता सर्व उपनिषद दोघा गोपालनंदनम आपण बोलतो. तो दोघा तो दूध काढतो श्रीकृष्ण परमात्मा. दोघा गोपाल नंदनम पार्थो वसा सुधीर भोक्ता